हो, कालचा हा जो व्हिडिओ श्रद्धाचा स्टेटस बघताय ना आता, आई शपथ. हा व्हिडिओ मी काढला याचं कारण ऐकलत काय दिसतं खूप तुम्हाला? वाईट वाटतं. खूप असं वाईट काय वाटतं मला वाचतंय? की आपण कुणाला जेव्हा मदत करतो, समोरच्याला आपण मदत करून जातो, पण ती मदत केल्यानंतर आपल्याला यार कुठेतरी हे वाटतं की यार आपण म्हणजे जे मदत केली बाबू आहे बघता फोन हा? समोरच्या हे माणसाला, बाबू धर. तो माणूस किंवा ती माणसं बाबू काय म्हणजे झोप मग. जास्त देत नाही कशा, जोक नाही मागत म्हणून. गुडगुड खाल्ला ना बाहेरचा काय खाना की जोक नाही आणि मागत. खूप दिवसापूर्वी याच्या आई वडिलांचं प्रेम होतं. तर हं? हिची आई चेन्नईला आली होती आणि तो तिचं तुमच्या फोन माझं मध्ये बोलणं बघतोय, झालं दाखवा होतं. त्याला. की धर. तुझं खरं मग झोप प्रेम गप. करत असेल तर तो ये इकडे इकडे ये. चेन्नईला, ये इकडे आणि ती ये. मुलगी ती हो? म्हणजे होतं काय काही आज लावतो दिवसानंतर. पप्पा, मग रडतो कशा. आणि लगीन झाल्यानंतर मग काही वर्षांतर त्यांना आता हा इतके दिवस गावा होतं मुलगा 6 महिने, होतो. ते आठवण नाही ती. हा मुलगा आता जो रडतोय, आजच दिवस येत नाही, उद्या येत सकाळी. रडण्याचं कारण एकच की तिला मम्मी किंवा सनी हवेत. बाबा पाहिजेत, पप्पा हवेत. रडू नको, झोप. तुझं रडतोय त्याच्यावरून समजते आपल्याला, तुम्ही तुला बघू खाऊ शकता. बिऊ देत नाही कशा मी जास्त माहिती. पण तुका खाऊ जास्त देत नाही मी. हा कळलं? रडतोय, वा शिस्त नको त्याचं दुःख लागू तर थोडी होते तरी. मला, पण यार ह्या दुनियेमध्ये कोणाला मदत करायला गेलं तर झोप गप, येत सकाळी बघ. म्हणजे थोडंसं वाईट आंघोळ करू वाटतं घेता की यार लाईट कोणाला असली काय. मदत करावी किंवा मदत ना करावी. त्याच्यामुळं खूप वाईट वाटतं, तुम्ही बघू शकता. हाय रडण्याचं ग. कारण त्याचं एकच आहे, आई बाबा. जेव्हा आपल्या प्रिय व्यक्ती आपल्यासोबत नसतात तेव्हा होणारं दुःख काय असू शकतं. खूप वेदनाजनक गोष्ट आहे. खूप सॉरी.